पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। आणि ही चालली काय तस्करी चालली। घर घर मोदी मना काय आणि ह्याच गाडीत सोडायची तिकडे ह्याच गाडीत सोडणार आहे। ह्याला मोकळं नेऊन परत तिकडे गेलं महाराज आधी गोशाळेचं नियोजन लावा परत ह्याच आपल्यासोबत वरखुटे आणि औंढी येथील काही युवक आहेत ज्यांनी पंढरपूर तिरेमार्गे सोलापूर या रोडवरती वरकुटे औंढी स्टॉप येथे कत्तलखान्याकडे जाणारी काही लहान जनावरे पकडलेली आहेत। आपल्यासोबत काही युवक आहेत। नेमका प्रसंग काय झाला होता ते आम्हाला सांगा थोडंसं। काय झालं, आम्ही वरकुटमध्ये होतो, चौकातून गाडी आमच्या समोरून निघाली, फळका लावला होता, मागे नंबर प्लेट नव्हती। आम्ही येऊन पुढे तिला अडवली, बालाजी भुसे यांनी येऊन गाडी अडवली। त्यानंतर आम्ही बघितलं तर त्यात 25 ते 30 बारकी करवाड आहेत, ते कत्तलखान्याकडे चालले होते, म्हणून आम्ही त्याला विरोध केला आणि थांबवून घेतलं। तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, 112ला कॉल केला आणि गाडी आज साहेब आता आले, ते म्हणले कारवाई करतो। पर जय श्रीराम म्हणून जे यांचं नाटक चाललं आहे ते आमच्या बुद्धीला पटत नाही। आम्ही युवक म्हणून हे जे आम्हाला जे काही चाललंय आमच्या महाराष्ट्रात हे आमच्या बुद्धीला पटत नाही। जय श्रीरामची घोषणा द्यायची आणि ही कत्तलखाना जर चालू असेल तर हे आमच्या बुद्धीला पटत नाही। मोहोळमध्ये जे आहे ना कत्तलखाना चालू त्याच्यावर नाही। माझे मित्र आणि गोटू बचोटे, मी आणि आनंद डोंगरे आमचे मित्र, आम्ही गावाकडे चाललेलो होतो। गाडी दिसल्यानंतर हिने म्हणजे गाडी दुसरी असेल, मी आल्यानंतर अडवली, बघितलं, मग माझे मित्र माझ्याबरोबर आलेत। पण हे जे तुमचं भाजप सरकारचं जे चाललेलं आहे हे काय व्यवस्थित नाही। नमस्कार, मी सचिन पुजारी, मोहोळ पोलीस स्टेशन। मला 112ला कॉल आला, तुमचं नाव? आनंद डोंगरे यांचा कॉल आल्याने मी औंढी या गावात आलो। सदर ठिकाणी पिकअप जनावरांनी 20-25 खोंड होती, त्यांनी भरली होती, ती सदर जनावरे मोहोळ पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन जमा करून गोशाळा मोडणीमध्ये जमा करून रितसर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करीत आहे। तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।